मुंबई आणि कोकणात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पण दुसरीकडं आपला मराठवाडा आणि विदर्भ मात्र अजूनही अक्षरशः पावसाच्या एकेका थेंबासाठी आकाशाकडं डोळे लावून बसलाय. एकाच राज्यात पावसाचा हा दुजाभाव का? जुलै महिना उजळून अर्धा संपत आला तरी आपल्याकडं दमदार पाऊस का नाही? पावसानं फक्त ब्रेक घेतलाय की मान्सूननं कायमची विश्रांती घेतली? हाच प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य माणसाला पडलाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. पाऊस का गायब झालाय, याची 4 मोठी वैज्ञानिक कारणं कोणती आहेत, पेरण्यांवर संकट आलेलं ते काय आहे, महागाईचा भडका कसा उडणार आहे आणि पुढच्या 5 दिवसांचा हवामान अंदाज काय आहे, हेच आपण साध्या सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर टीओडी मराठीला फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब आणि फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण आतापर्यंत झालेला पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेलं संकट, त्याच्यासोबतच मराठवाडा विदर्भावरचं दुष्काळाचं सावट कसं गंभीर झालंय हे समजून घेऊ. यंदा सुरुवातीपासूनच पावसानं आपले वेगवेगळे रंग दाखवायला सुरुवात केली. राज्यात खरीपाच्या पेरण्यांवर मोठं संकट घोंगावते. दैनिक दिव्य मराठीनं 11 जुलैला दिलेल्या बातमीनुसार आजच्या घडीला महाराष्ट्रात केवळ 56% खरीप पेरण्या झाल्यात. म्हणजे तब्बल 44% पेरण्या अजूनही बाकी आहेत. शेतीला लागणाऱ्या पावसाचं वितरण इतकं असमान झालंय की निम्म्याहून अधिक महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे, दुष्काळाचे ढग दाटून आलेत. आता तुम्ही म्हणाल, कोकणात तर पूरपरिस्थिती आहे. खरंय, कोकणात काही ठिकाणी काही दिवसातच महिनाभराची सरासरी पावसानं पूर्ण केली. मराठवाडा आणि विदर्भातील 1-2 जिल्हे वगळले तर सगळीकडे पावसाची प्रचंड तूट आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 72% पावसाची तूट ही एकट्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. मराठवाड्याचा विचार केला तर हिंगोलीत सरासरीपेक्षा 54% पाऊस कमी झालाय. बीडमध्ये 46%, जालन्यात 39% आणि नांदेड परभणीमध्ये 37% पाऊस कमी पडलाय. विदर्भातही गडचिरोली सारख्या जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यात देखील 46% पावसाची तूट नोंदली गेली. अॅग्रोवनच्या एका विश्लेषणानुसार मराठवाड्यात जवळपास 50% पावसाची तूट असून 20 जुलैपर्यंत दमदार पावसाची कोणतीही शक्यता नाही. पावसाळ्याचे जवळपास 40 दिवस उलटून गेलेत तरी समाधानकारक पाऊस नाही. मग पेरण्या करायच्या कशा, हा प्रश्न आहे. मग पावसाने एवढा ब्रेक का घेतला अचानक? हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी पावसाच्या तुटीमागं, पावसाच्या ब्रेक मागं 4 प्रमुख कारण सांगितलेत. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मॅडन-जुलियन ऑसिलेशन फॅक्टर. हवामान खात्याच्या मते विषुववृत्ताजवळ ढगाचा एक खूप मोठा पट्टा असतो जो पृथ्वीभोवती पूर्वेकडे फिरत असतो. या पट्ट्याच्या 2 बाजू असतात, एक पाऊस देणारी आणि दुसरी बाजू असते कोरडी. जेव्हा पावसाची बाजू भारतावर असते तेव्हा मुसळधार पाऊस कोसळत असतो. पण सध्या या ढगांच्या पट्ट्याची कोरडी बाजू भारताच्या जवळ आली आहे आणि पाऊस आणणारी बाजू पूर्वेकडे सरकली आहे. या पट्ट्याला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला 30 ते 60 दिवस लागतात. त्यामुळे सध्या तरी पावसासाठी पोषक वातावरण नाही. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण आहे ते म्हणजे बंगालच्या उपसागरातली स्थिती. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जो पाऊस पडतो तो मुख्यत्वे बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं. पण जूनमध्ये असा कमी दाबाचा पट्टाच तयार झाला नाही. जुलैमध्ये 2 वेळा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, पट्टे तयार झाले, पण ते लवकरच कमजोर पडले आणि मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बाजूने ते निघून गेले. त्यामुळं महाराष्ट्राला त्याचा जो अपेक्षित म्हणावा असा फायदा झाला नाही. तिसरं कारण आहे ते म्हणजे अरबी समुद्रातली स्थिती. कोकणात आणि मुंबईत पाऊस पाडण्यासाठी अरबी समुद्रात पोषक हवामान लागतं. पण सध्या अरबी समुद्रात कोणतीही नवीन वेदर सिस्टीम किंवा ज्याला आपण कमी दाबाचा पट्टा तयार झाला नाही असं म्हणतो, ती नाही. चौथं कारण आहे अल निनोचा प्रभाव. भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहील असा अंदाज वर्तवला होता. अल निनो आहे म्हणजे पाऊस अजिबात पडणार नाही असं नाही, पण पावसात सलगता राहत नाही. पावसात मोठमोठे खंड पडतात आणि नेमकं तेच आता सध्या आपण अनुभवतोय. म्हणजे त्याच्यामुळे सध्या पावसानं ब्रेक घेतल्याचं आपण बघतोय. आता आपण या सगळ्यांचा आपल्या खिशावर, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे ते बघू. पावसानं मारलेली ही दडी केवळ शेतकऱ्यांचंच नुकसान करत नाही तर त्याचा थेट फटका तुमच्या आमच्या खिशालाही बसत असतो. याबद्दलच बिझनेस स्टार्टरच्या बातमीत म्हणलंय की कमकुवत मान्सूनचा परिणाम टप्प्याटप्प्यानं सगळ्या अर्थव्यवस्थेत पसरत असतो. सुरुवात शेतीपासून होते आणि शेवट त्याचा महागाईमध्ये होतो. तुम्ही बाजारात गेला असाल तर टोमॅटो आणि पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडल्याचं तुम्हाला बघायला मिळालं असेल. पावसाअभावी या भाज्या लगेच महाग होतात. पण याहून मोठी चिंता ही डाळींची आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही डाळ उत्पादक प्रमुख राज्य आहेत, पण इथं पाऊस कमी झाल्यानं आणि पेरण्या लांबल्यामुळं येत्या 2 ते 6 महिन्यानंतर म्हणजे बरोबर सणासुदीला दिवाळीच्या काळामध्ये, दसऱ्याच्या काळामध्ये डाळीचे दर हे वाढण्याची शक्यता आहे. तांदूळ आणि गव्हाच्या किमतीही वाढू शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय, इशारा दिला जातोय. गतवर्षीच्या तुलनेत डाळीच्या पेरण्या 22% आणि तेलबियाच्या पेरण्या 39% कमी झाल्यात. त्यामुळं दुष्काळी वर्षात खाद्यपदार्थांची महागाई वाढण्याचा इतिहास पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतो. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पाऊस कधी परतणार आहे ते आता आपण जाणून घेऊ. भारतीय हवामान खात्याचा साप्ताहिक अंदाज आणि मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या मते पुढचे 5 दिवस म्हणजेच 11 ते 15 जुलैपर्यंत महाराष्ट्रातलं हवामान कसं राहील याबद्दलचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुम्ही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग म्हणजे कोकण पट्ट्यात राहत असाल तर तुमच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. इथं अतिमुसळधार पाऊस ओसरेल. या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे 11 ते 13 जुलैपर्यंत तिथं कुठलाही फारसा पाऊस असणार नाही. पण 14 आणि 15 जुलैला मात्र विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. म्हणजे जवळपास सगळ्या विदर्भाला येलो अलर्ट 2 दिवस देण्यात आलाय. इथं तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानुसार हळूहळू मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकत असल्यामुळं मध्य भारतात सध्या पावसाचा जोर कमी राहिलाय. मराठवाड्यासाठी मात्र हवामान खात्याचा अंदाज आणखी निराशाजनक आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या भागात पुढील 5 दिवसही पाऊस पूर्णपणे उघडीप देईल किंवा काही ठिकाणी केवळ रिमझिम पाऊस पडेल. परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये 14-15 जुलैला केवळ तुरळक पावसाची शक्यता आहे. ॲग्रोवनच्या एका बातमीनुसार मराठवाड्यात जवळपास 20 जुलैपर्यंत दमदार आणि सलग पावसाची कोणतीही चिन्ह नाहीत. तिथं फक्त केवळ ढगाळ वातावरण राहील आणि सूर्यप्रकाशही कमी पडेल. थोडक्यात काय तर पावसानं राज्यात मोठा ब्रेक घेतलाय आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 15 जुलै उलटून गेल्यावर खरीपाच्या मुख्य पेरण्यांची वेळ देखील निघून जाईल. त्यामुळं 20 जुलै नंतर पाऊस परतल्यानंतर पेरण्यांना तसा काही अर्थच उरणार नाही. कारण आता पुढच्या काही दिवसातच मान्सून देखील परतीच्या प्रवासाला लागेल. दुबार पेरणीचा देखील शॉट नसणार आहे त्या काळामध्ये. त्यामुळं पुढचा काळ खूप कठीण आहे. हाच ट्रेंड कायम राहिला तर विदर्भ, मराठवाड्यात यंदा दुष्काळ पक्का आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय? तुमच्याकडे पावसाची सद्यस्थिती काय हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे ऑथेंटिक विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.